अहो देवाप्पा, अहो काय चाललंय काय हे? अहो देवी आईचं लगीन आणि देवी त्या बाळा सांगा. असं नाही व्हायचं. सत्ते आधी माया आहेस तू. तुझी सत्ता ह्या चिबिलीच्या घरावरच नाही तर नवग्रहावर आहे. असं काय बघत आहे? काय नाही, तू खेळती असते बघतो आहे. त्यात काय बघायगत? समजू तशी खेळत आहे तसंच खेळत आहे की. काय चुकलं का? काय नाही, काय चुकलं नाही. बरं इकडे का खेळती आहेस? मग काय करू? मी येऊ का खेळायला? ना ग, मला नाही खेळायचं तुमच्या संग. का माझ्या संग का नाही खेळायचं? काय नाही, असंच. एक बोलू का? बोला की. तुझा बात लगीन करायचं म्हणून मागच लागलाय. मग मी काय करू? नाही सांगितलं आहे वय तुम्हाला? नाही, पण मी सांगतो आहे तुझा बा जे करतो आहे ते बराबर नाही एवढंच ठाव आहे मला. तुम्हाला ते समजा कसं ठाव असतं? तुला ठाव नसतं का? नाही, मला काय बी ठाव नाही. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, नाही तर मग राहू दे. राहू दे, सोड. माझं तुला का ठाव नाही, पण तुझ्या मनात काय चाललं आहे ठाव आहे मला. काय बी ठाव नाही तुम्हाला. आणि आता मला अडवू नका, खेळू द्या. आणि तुम्ही बसा विचार करेल. देवाप्पा, ना अहो किती दिवस असं लोकांना मागून खाणार? थोडं दिवस थांब. आता बाळ्याचं लगीन ठरतं आहे ना बा ना. बाळ्या लग्नात अडकल आणि मग देवी आईला आपल्याकडे येण्यापासनं कोणी थांबवू शकायचं नाही. म्हणजे फक्त त्या जागेवर महाल होणार म्हणाली. वय आणि तवा तुला जे पाहिजे ते जेव्हा पाहिजे तेव्हा खायला मिळालं. हे तात्या गप, उगा बोंबा मारू नका. काय सांगायचं आहे ते हळू सांग. नाही नाही नाही, आधी तुम्ही ते खायचं बाजूला ठेवा. का? अहो मी आधी सांगायला आलो ना, ते ऐकून तुमचा घास मला खाली उतरायचाच नाही. गचकन अटकन. हे काय सांगाय आला आहे ते सांग पड्डीचे. अहो ते बाळ्याचं लगीन ठरलं आहे ना व का? ते ठाव आहे मला, पुढे बोल. अहो ते मयप्पाचा जावई पानसाकडे आला होता तक्रार घेऊन, कारण बाळ्या लग्नाला तयारच नाही म्हणून. हा, मग मग काय हे विषय आता चावडीवर न्यायचं ठरलं आहे. बाळाला चावडीवर उभं करणार समजांना बोलवलं आहे. तुम्हासनी बी सांगितलं यायला. आता मज्जाच आहे बाळ्याची. आता समजामुळे फोडूनच काढला पाहिजे त्या बाळाला. बघू आता पंच काय करतात. अरे पण तो मायप्पाचा जावाई पंचाकडे कशा पाय आला होता ते सांग पहिला. अहो त्याच्याच तर पोरी संग लगीन ठरलं आहे. आणि हे लगीन बाळ्या करायला तयार नाही म्हणून तर ते आला. कोणा संग लगीन ठरलं म्हणला? गंगीच्या पोरी संग आहे. येतो मी या चावडीवर. काय रे मंगळू?
आव कुठे गेला होता? तर हळू बोल की. का हळू का बोलू? अगं सांगतो की. पंचाकडे गेलो होतो. पंचाकडं? अगं कशासाठी? जरा हळू बोल. लग्नाचा विषय बोलाय. त्यांच्या संग काय बोलायचं? त्यांचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? हे कोड सुटाय ना ग का? म्हणजे काय बोलताय? तुमचं तुम्हाला समजत आहे का? पंच काय तुमची कोडी सोडवणार आहेत का? अगं बाळू आणि सत्तीचं लगीन ठरलं आहे, समध्यासनी कळलं आहे. तेच बोलाय गेलो होतो. काय? अगं तुम्हाला कुणी सांगितलंय नसतं उचापट्टा करायला? अगं आधी शांत रहो. बाळू आणि सत्तीचं लगीन ठरलं आहे हे समध्या गावाला समजलं आहे बघ. उद्या जर लगीन मोडलं तर माझ्या लेकीने काय करायचं? माझ्या लेकीची कोण लगीन करीन? होय की, हे माझ्या ध्यानातच नाही आलो. पण माझ्या ध्यानात आलं ना, म्हणून हा विषय चावडीवर न्याला आहे. आता जे काय व्हायचं ते कायद्यानेच होऊ दे बघ. पर हाय बाला समजलं तर त्यासनी नाही आवडायचं. नका का आवडा ना? अगं हे नाही केलं तर लगीन नाही व्हायचं. लगीन व्हाया पाहिजे का न ग? होय व्हाया पाहिजे, पर असं करणं म्हणजे काय नाही, बराबर आहे समजा. तो बाया थोडं बी ऐकत नाही. आता 2 फटकं बसल्यावर कसा नाही म्हणतो तेच बघतो म्या. ऐकून घ्यायला लागलं, लयच करायला लागला तो. बरं आमचं सोड, तुझ्या बी शब्दाला किंमत नाही म्हणजे, म्हणून हा विषय चावडीवर न्याला आहे. आवडीचा काय विषय आहे? काय नाही. गंगे काय चाललं हाय मला समजल का? हा गायब म्हणजे ह्यांनी बाळूचा विषय चावडीवर नेला आहे. काय? घरातल्या गोष्टी बाहेर नाही न्यायला पाहिजे होत्या. वय बाहेर जायचं काय राहिलं आहे आता? हा गयापुतूर येऊस तर थांबलो की आम्ही. पण अजून बी थांबायचं म्हणजे? आता जे काय व्हायचं आहे ते कायद्यानेच होऊ द्या. पण ह्यासनी हे नाही आवडायचं. आम्हाला कुठं आवडलं आहे? हा तर काय पर्यायच नाही, काय करायचं? गंगे तुला तरी हे समज पट्ट आहे का? चावडीवर नाही जायला पाहिजे होतं, पर दुसरा काय पर्याय होता का? हा माझ्या पोरीचा विचार करायला पाहिजे की. समधीकडे झालं आहे लग्नाचं. पण चावडीवर न्यायचं म्हणजे काळजात धस होत आहे माझ्या. ह्यासनी तर नाहीच आवडायचं आणि त्या पंचाच्या हातात कोलीत दिल्यागतच झालं आहे. किंवा काय गप बसायचं नाही. काय होणार हाय ते त्या पांडुरंगालाच ठाव. अहो देवाप्पा, अहो काय चाललंय काय हे? अहो देवी आईचं लगीन आणि देवी त्या बाळा सांगा. असं नाही व्हायचं, असं नाही होणार. अहो पर तसंच होतं या. अरे आपण नाही होऊ द्यायचं. अहो आयुष्यभर ज्या देवी आईची सेवा केली तिला मी घेऊन चालला हाय त्या बाया. हे मंगलो, मी म्हणलं ना असं नाही व्हायचं म्हणून. बाळ्या लग्नाला तयार नाही हे चांगलंच आहे. त्याला तयार होऊ बी द्यायचा नाही. म्हणजे आपण काय करायचं? आपण चावडीवर जाऊ तेव्हा बाळ्याचं बराबरच हाय असं सांगायचं. म्हणजे आपण त्या बाळाची कड घ्यायची होय? वय अरे तसं झालं तरच हे लगीन व्हायचं नाही. बाळ्या चूक हाय असं जर झालं तर त्याला समधी लग्नाला उभं करत्याल आणि मग हे लगीन मोडणं जड जाईल आपल्याला. हा
तेव्हा जे काही करायचं आहे ते चावडीचा न्याव व्हायच्या अदुगर करायला पाहिजे. हा आणि काही बी करून हे लग्न झालंच नाही पाहिजे. मंगळू नग काळजी करू. हा. तसं नाही व्हायचं. होय ना देवी आहे, देवी आहे, तू नाही होऊ द्यायची नव हे लगीन. वय हे लगीन व्हायचं नाही. मंगळू देवी आई म्हणती हाय हे लगीन व्हायचं नाही. असं अरे ती हात येणार आहे आपल्याकडं. होय. असं नाही व्हायचं. असं लगीन नाही व्हायचं. वय मला कळलं आहे. असं नाही होऊ द्यायचा म्या. दाजी पंचाकडे जाऊन आला वाटतं. म्या पंचाकडं कुठं? नाही नाही, मला ठाव आहे दाजी, तुम्ही पंचाकडे गेला होता ते. हा ते जरा काम होतं म्हणून गेलो होतो. आणि काय काम होतं ते बी ठाव आहे मला. हा होय होय, पंचाकडेच गेलो होतो मी, पण तुमच्या भल्यासाठीच गेलो होतो. होय, यात नाही काय बी भलं व्हायचं नाही. हा अरे असं कसं म्हणतोस बाळू? आम्ही काय वाईट विचार करतो आहे का? नाही दाजी, तुम्ही काय विचार करताय आणि काय विचार करताय ते तुम्हाला बी नाही ठाव. मी नुसतं आताच बघताय, मी पुढचं सांगतोय. हा अरे हे बघ, तू काय बोलतोयस ते माझ्या टकुऱ्यात शिरत नाही. मी हे फक्त याच्यासाठीच करतो आहे की माझ्या लेकीच्या आणि तुझ्या भल्यासाठी करतो. आता घरातली गोष्ट मिटत नाही म्हणल्यावर काय करायचं? मग बाहेर जायचं का? बाहेरची म्हणजे आपलीच माणसं आहेत, ती गावातलीच माणसं आहेत. हे तुला समजून सांगत्याल म्हणजे तुला पटत. आम्ही सांगितलेलं तुला पटत नाही. हा आणि अजून बी वय म्हण बघ, मी जाऊन सांगतो समजा मिटला आहे म्हणून. पण मी वय म्हणेन का? ऐका, म्हणून मला तिकडे जावं लागलं. मला काय हाऊस आली नाही आणि मी जर नाही गेलो ना हे तुझं असंच चालू राहील. तू कधी कुणाचं ऐकतोस का? त्यांच्याकडे गेल्यावर मी ऐकल आणि वय म्हणल असं तुम्हाला वाटतंय का? हे बघ, मला जे वाटलं ते मी केलं आणि तसंच मला जे वाटतं ते मी करतो. पण तुम्हाला का खटकत आहे? अरे खटकत कुठं हाय? मी बी तुझ्याकडनंच बोलत असतोय. हा आणि मला जर खटकलं असतं तर मी माझी लेख तुला दिली असती का? दाजी, तुम्ही हे लगीन का लावताय हे बी मला ठाव आहे. काय ठाव नाही तुला? तुमचं चांगलं व्हावं म्हणूनच करतो आहे हे समज. उग नाही म्हणून खोडा घालू नगस. होय म्हण सुपारी फुटल विषय संपला. माझं काम आहे सांगायचं, नाही तर तिकडे गेल्यावर काय होते ठाव आहे ना तुला? काय होतंय? काय होणार म्हणजे तुला काय ठाव नाही का? समजा कायद्याप्रमाणे चालत असते तिथं. नाही म्हणल्यावर फटकं पडत्याल. दाजी, एवढ्या सहजासहजी मी वय नाही म्हणायचं. सुंदरा, अगं अशी का उभी आहेस? काय नाही, तू कवा आलीस? मी अभि आत्ताच आलो आहे. पर तू काय विचार करते आहेस ते ठाव आहे मला. बाळू आणि सत्यवाच्या लग्नाचा विचार करते आहेस ना? वय काय होईल आणि कसं होईल समजना झालं आहे. समज चांगलंच होईल बाय. फगस्त ह्यो विषय आत्ताच बाहेर समजाय ना गं. झाकली मुठ 1.25 लाखाची तशीच राहायला पाहिजे होती बघ. पण आता काय करायचं?
मी आज जाती का कुठे सांगाया कुठनं समजताना काय कुणाच ठाव लोकांनी काय ग तेवढंच पाहिजे हाय कुणाच्या घरात काय चाललं आहे ते डोकवायचं आणि त्यात बाळूचा विषय म्हणल्यावर चटणी मीठ लावून समजाच सांगत फिरत्यात खरं हाय बघ त्या बाळूवर समधी का खार खाऊन हायत काय बी समजना बघ तर काय त्या समड्यामध्ये माझ्या बाळूचं मरण आहे एवढं दिसत आहे बघ मला ते बी हायच बघ पर तुमच्यामध्ये समजा चांगलं आहे ना बा म्हणजे अगं मी जावाय बापूसनी त्या पंचाकडे जाताना बघितलं आहे नाही म्हणजे आज पातूर कधी एकट्याला जाताना बघितलं नाही म्हणून विचारलं अगं त्योच तो मोठा घोळ आहे म्हणजे काय झालं काय हाय बाळू लग्नाला तयार नाही ना व वय तर ही चर्चा गावभर झाली आणि म्हणून जावई बापूंनी ह्यो विषय चावडीवर नेला आहे अगं काय सांगते काय हायस तर काय असं कधी होईल असं वाटलं बी नव्हतं घरचा ईशान चावडीवर तो बी माझ्या पोराचा नातीचा काय न ग होतं बघ अगं पर तू सांगायचं नाहीस वय त्यासनी नाही का आता आधी आमासनी सांगितलं असतं तर जाऊ दिलं असतं का म्हणजे तुम्हाला सांगितलं बगैरच कारभार केलाय वय वय आणि त्या गंगेला समजत नव्हतं वय तिला बी ठावं नव्हतं ते जाऊन आल्यावर आम्हा समजेस समजलं काय बी मन सुंदर असं भयानक होतं बघ काय करायचं आता मला तर काय बी समजणं झालंय बघ पर जे काय होईल ते पांडुरंगाच्या कृपेनं समजा चांगलंच व्हावं अशी इच्छा आहे बघ बघू आणि काय काय वाढून ठेवलं हाय मोर देवप्पा गावात मग कुणाच्या बाचं भ्या हाय वय मला तुला कुणाचा भ्या बाबा समधी तुला घाबरतात वय समधी घाबरत्यात पण तू घाबरत नाहीस ना मी तुला घाबरत नाही मी आता तुला लय घाबरतो बाळू त्या बाप्पा संग नीट बोल मंगळू तुझं बी धाडस लय वाढलाय की देवपानं लिंबू बिंबू फिरवलाय तुझ्या बी ए त्याच्या संग काय बोलतो आहेस माझ्या संग बोल बर बाबा तू म्हणतोय तसं तुझ्या संग बोल हा बोल तुझं काय चाललं हाय मला समज ठाव आहे देवी आई संग लगीन करायचा विचार करतो आहेस ना म्या ते होऊ द्यायचा नाही तू काय होऊ देणार नाहीस मी आता नाही करणार काय बोलायचं असेल तर बोल की उगा कशा पाय घुटमळती आहेस बोलायचं तर हायच कसं बोलावं समजणं झालंय म्हणजे काय बोलणार आहेस बाळानं परत काय केलं आहे का काय नाही त्यानं काय बी नाही केलं उगं सारखं त्याच्यावर जाऊ नका तो जर नीट वागला तर मला काय खूळ लागलाय का त्याच्यावर जाय ते सोड काय बोलायचं होतं ते बोल हो जावई बापू पंचाकडे गेले होते जाऊ दे की काय झालं गेलं तर आणि पंच म्हणजे काय देवाप्पा आहे का एवढं घाबरत घाबरत सांगते आहेस तसं नव्ह बोलाय गेले होते काय बोला गेले होते ते सांग गेले होते बोलाय गेले होते हे कशा बाई सांगते आहेस बाळू आणि सत्तीच्या लग्नाचा विषय पंचासनी सांगितलं त्यांनी काय त्यासनी सांगायची काय गरज आहे हो नुसतं पंचासनी सांगितलं नाही तो बाळू लग्नाला नाही म्हणतो हाय तो विषय चावडीवर नेला हाय मी योईचा बी नाही करत पण आता घरची म्हणते आहेत काय व्हायचं ते होईल पण देवप्पा तुला सांगून ठेवतो
मी तिच्या संग लगीन केलं काय नाही केलं काय तिच्या तुला जवळपास बी फिरकू द्यायचो नाही मी हा कोण अडवणार मला तू होय मी आणि असं विचारतोय का मी तुला खरंच घाबरतो ए हे वरडू नगस त्या दिवशी धोतर आग लावली आता अख्खा पेटवी सत्याच्या जवळ जायचा विचार डोसक्यातनं काढून टाक बऱ्या बोलानं सांगतोय तू सांगू नकच मला म्या काय करायचं ते म्या करन काय करायचं ते करा कर तुला काय करायचं आहे ते तू कर आणि मला काय करायचं आहे ते म्या करीन पण तुला हे सण नाही व्हायचं हा